38. सावरकरांवरील ग्रेझिनमधला खटला. लंडन, दिनांक 23 जुलै 1909. देशभक्त सावरकर यांच्यावर ग्रेझिनमध्ये चाललेल्या खटल्याचा निकाल गेल्या आठवड्यात एकदाचा लागला आहे. या खटल्यात पुरावा वगैरे गोळा करण्याचा सर्व खटाटोप हिंदुस्थानच्या सरकारच्या साह्याने झालेला आहे, इतके सांगितले म्हणजे या प्रश्नात मुख्य हट्ट कोणता होता हे उघड होणारे आहे. प्रथमतः बॅरिस्टरीची परीक्षा पास झाल्यावर सनद मिळवण्यासाठी दोघा बेंचरांची शिफारस जी लागत असते ती मिळवण्यासाठी जेव्हा देशभक्त सावरकर हे काही गृहस्थांकडे गेले, तेव्हाच त्यांच्यापैकी दोघांनी साफ कळवले होते की आम्ही हिंदी लोकांस शिफारस जी देतो ती यापुढे इंडिया ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याशिवाय देणार नाही. तर मी तुमच्याबल आज त्या इंडिया ऑफिसकडे तपास करतो व उद्या तुम्हाला नक्की काय ते कळवतो. याच वेळेस सर्व इंग्लंडात हिंदी मनुष्यासंबंधी हिंदुस्थानाहून जास्त उदारता दाखवली जाणे हे किती अयथार्थ व अनैसर्गिक आहे हे उघड झालेले होते. तथापि ग्रेझिनमधल्या दोघा मेंबरांनी देशभक्त सावरकरांची जेव्हा शिफारस केली तेव्हा मग त्यांच्यावर उघड आरोप करण्याशिवाय अन्य मार्ग राहिला नव्हता व म्हणून त्यांना त्यांचेवर असलेल्या आरोपांची नोटीस देण्यात आली. आरोप तर जितके भयंकर ठेवणे शक्य तितके ठेवले गेले. राज्यक्रांती करणे, हिंदुस्थानच्या पूर्ण स्वातंत्र्याची महती गाणे, रक्तपात व युद्ध यांचा अवलंब करण्यास उत्तेजन देणे वगैरे कायद्यात सापडणारे सर्व भयंकर शब्द एकत्र करून ते आरोप ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर निम्मा खटला होऊन गेलेला असतानाही नवीन आरोप जोडण्यात येतच होते. सार्वजनिक कोर्टात एक क्षणही जो पुरावा येऊ शकला नसता तो सर्व या खासगी चौकशीत गुपचूप रीतीनं चालू देणे भाग पडले होते. पुराव्यासाठी देशभक्त सावरकरांवर आज 2 वर्ष ठेवलेल्या डिटेक्टिवांची साक्ष झाली. त्यांचे रिपोर्ट हजर करण्यात आले. हिंदुस्थान सरकारजवळ असलेली व नाशिकच्या खटल्यात दाखल झालेली देशभक्त सावरकरांची सर्व पत्रे भाषांतर करून देण्यात आली व अशा रीतीने जितके शक्य तितके साहित्य एकत्रित करून हा खटला सजवण्यात आला व ही सर्व चौकशी अशा गृहस्थाकडे चाललेली होती की हिंदुस्थान व त्याबलचे राजकारण या विषयाबल त्यांच्या ज्ञानाची अगाधता वर्णावी तितकी थोडीच. उदाहरणार्थ देशभक्त सावरकर यांच्या गुरु गोविंद सिंहांच्या सभेतील भाषणाबल चर्चा चालली असता एक जण विचारतात, गुरु गोविंद सिंह कोण? हा शीख लोकांचा गुरु आहे, पण याचा तुम्ही उत्सव काय म्हणून केला? हा हिंदुस्थानच्या थोर पुरुषांपैकी एक होता. तेव्हा उत्सुकतेनं विचारण्यात आले, येस, बट वॉज बी प्रोसिक्युटेड फॉर सेडिशन? त्याचवर राजद्रोहाचा खटला भरला गेला होता काय? अशी ही चौकशी चालता चालता अखेर तिचा निकाल लागला. देशभक्त सावरकर यांची उलट तपासणी 3 तास चालली व कसलेल्या बॅरिस्टरांनी त्यांची कसून उलट तपासणी केल्यानंतरही जेव्हा काहीच तथ्य बाहेर येईना तेव्हाच आरंभी केलेल्या अवडंबराचा नायनाट होणार असे दिसले. इतक्यात त्याच आठवड्यात कॅक्स्टन हॉलमध्ये जो सभेचा प्रकार घडला तोही आरोप आणखी वधविला गेला. परंतु टाइम्स पत्रामध्ये देशभक्त सावरकरांचे पत्र छापले गेल्यापासून तो आरोपही पोकळ झाला. शेवटी असा निकाल लागला की देशभक्त सावरकर यांवर कोणताही गुन्हा साबित झालेला नाही व म्हणून ते ग्रेझिनचे कायमचे मेंबर आहेत. त्यांना मेंबरशिपचे सर्व अधिकार आहेतच, परंतु त्यांच्यावर संशय आलेला असल्यामुळे त्यांना आजच सनद देण्यात येत नाही. अशा रीतीने देशभक्त सावरकर यांना आज मज्जाव झालेला आहे. पुढे त्यांना सनद देण्यात येईल जर मध्यंतरी त्यांचे वर्तन निरुपद्रवी राहील तर. परंतु मला असे कळलेले आहे की देशभक्त सावरकर हे ग्रेझिनची मेंबरशिप सोडून देऊन व पैसे परत घेऊन आपणहून या वकिलीच्या धंद्यास रामराम ठोकणार आहेत. आणि त्यांनी तसे का करू नये? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची सिव्हिल सर्व्हिसची नोकरी एका खासगी वादाकरता गेली. अरविंद बाबू हे घोड्यावर चढता न आल्याने आपल्या सिव्हिल सर्व्हिसच्या धंद्याला मुकले. परंतु त्यांच्या या मुकण्यानेच देशसेवेला त्यांना तन मन धनाने वाहून घेता आले. देशभक्त सावरकर यांना तर वकिलीच्या धंद्याला सध्या तरी जे मुकावे लागत आहे ते खासगी वादासाठी किंवा कोणत्याही शारीरिक कमतरतेसाठी नसून देशाच्या भक्तीसाठीच होय. व म्हणूनच त्यांच्यावर या क्षुद्र महत्वाकांक्षेला लाथाडून देशसेवेला सर्वस्वी वाहून घेण्याची जास्तच जबाबदारी आलेली आहे. रत्न शाणोल्लीड झाल्याने, चंद्रकला शेष झाल्याने, जलसंचय शारदा दक्षिणतेने व दाता विभवतेने
जसे अधिकच शोभतात, तसेच देशभक्त त्यांच्यावर आलेल्या संकट परंपरेने जास्तच विलसत असतात. राष्ट्राने जगावे म्हणून ते मरतात. राष्ट्र श्रीमंत असावे म्हणून ते दारिद्र्यात पडतात. राष्ट्राने पोटभर खावे म्हणून ते उपास करतात. हे उपास करण्याचे महद्भाग्य देशभक्त सावरकरांचे घराकडे येत असता ते त्यांचा स्वीकार करतील अशी त्यांच्या देशबांधवांची उत्कट आशा असल्यास त्यात काही नवल नाही. देशाला त्यांच्या बॅरिस्टरीपेक्षा त्यांच्या भिक्षावृत्तीचीच जास्त जरुरी आहे. दिनांक 13 ऑगस्ट 1909.